तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आपल्याला हा एक घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे, तो आपल्याला जे शिवायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे आणि एवढी ह्याची बॉर्डर आहे। तर आता बॉर्डरची डिझाईन बघू कशी टाकायची, ते अजून काही म्हणजे विचारलं नाही कस्टमरला। तर खूप छोटं माप आहे बघा, पूर्ण उंची दिली इथं 14 इंच, त्याच्यानंतर छाती दिली 32 इंच, कमर दिली 23 इंच, शोल्डर दिले 2.5 इंच, बाही उंची म्हणजे ज्यांनी मापाचा ब्लाऊज दिलाय त्याच्यानुसार ही बाही उंची 7 इंच आहे। दंडघेर आहे 4.25 इंच, मागचा गळा आहे 11.5, पुढचा गळा आहे 6.5, मुंडा आहे 7.5। अशा पद्धतीने ह्याचं माप आहे। तर आपल्याला कटिंग करायचं आहे। तर कटिंग कशी करायची मी तुम्हाला दाखवते, कारण खूपच छोटं माप आहे हे। तर बघा, आता पहिलं आपल्याला पेपरची बंद बाजू ही मी माझ्याकडे केली, ओपन बाजू समोर केली आणि इथे आपल्याला टाकायची पहिली पूर्ण उंची। तर पूर्ण उंची आहे 14 इंच। आता हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे आणि विथ त्याला कप लावायचे। तर त्यासाठी आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे। तर पूर्ण उंची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे 15.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायची। त्याच्यानंतर 6.5 इंचाचा आपला पुढचा गळा आहे, तर इथे मी 6 इंच घेते। तर 6 इंचाचा मी पुढचा गळा घेतलाय। त्याच्यानंतर 2.5 इंचाचा आपला शोल्डर आहे, तयार शोल्डर आहे 2.5 इंचाचा। तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला काय करायचंय बघा, आता इथे शोल्डर ठेवायचा आपल्याला 2.5 इंच शोल्डर ठेवायचा, किंवा 2.25 इंच ठेवला तरी चालेल। 3 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 5.5 इंच पूर्ण शोल्डर घेते, 2.5 इंच गळा रुंदी घेते आणि राहिलेलं 3 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे। तर बघू शकता, आता इथे पण 2.5 इंच घेतलाय। त्याच्यानंतर इथे आपल्याला एक गळाचा बॉक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे गळा उंची आणि गळा रुंदी आपली झालेली आहे। तर इथे गळ्याला आपल्याला तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता। इथे मी गोल आकार देऊन घेतलेला आहे। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आपल्याला 5.5 इंच, बघा मुंडा मी 5.5 इंच घेतलाय। त्याचबरोबर इथे आपल्याला घ्यायचं आहे बघा, आता छाती आहे 32 इंच, 32चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, 8 चोक 32 इंच। आता त्यांनी अर्धा इंच प्रत्येक ह्याला लूज ठेवायला सांगितले, म्हणजे मी इथे 8.5 इंच घेते। 32-33ची मी छाती घेते, म्हणजे 8.5 इंच इथे घेते मी। इथे 8.5 इंच घेतलं, 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे बघा, आता आपल्याला कमर घ्यायची, कमर आहे 23 इंच, म्हणजे आपल्याला कमर 24 इंचाची घ्यायची आहे। 24चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे, मग 6 इंच, 6 चोक 24, बघा 6 इंच आपल्याला इथे कमर घ्यायची। आता कमर मी इथं कमरेचा फक्त चौथा भाग घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला प्रिन्सेस कटसाठी आपल्याला जो पुढचा प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी जो लागतो, त्यासाठी आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन पुन्हा घ्यायचे। आता इथे तुम्ही म्हणता ताई, सगळ्या मापासाठी इथे कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आता हे जे आहे मार्जिन ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे। बघा, आता हे मी मार्जिन जोडून घेतलेलं आहे। बघा, हे मार्जिन मी जोडून घेतले। आता इथून आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायची। बघा, कमरेपासून आतल्या साईडला 1.5 इंचावर करायची, पुन्हा खालच्या साईडने आपल्याला 2 इंचावर मार्किंग करायची आणि हे 1.5 आणि हे 2 इंच आपल्याला जोडून घ्यायचंय। बघा, अशा पद्धतीने 1.5 आणि 2 इंच आपण जोडून घेतले। आता इथे आपल्याला घ्यायचं आहे, आता टक्स उंची घ्यायची। आता टक्स उंची आहे इथे 10 इंच टक्स उंची आपल्याला घ्यायचंय, 10.5 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। त्याच्यानंतर बघा, आता 10.5 इंच इथं टक्स उंचीवर मी मार्किंग केलं। आता कुठून मार्किंग केलं, इथून आपल्याला ते 10.5 इंचावर मी मार्किंग केलेले।
त्याचबरोबर बघा इथे आपल्याला आता छातीचा 5वा भाग घ्यायचा आहे. म्हणजे छाती किती आहे तुमची 32 इंच. छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. 32 इंचाची छाती आहे. 3.2 इंच 10वा भाग आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे 3.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचे. बघा अशी एक लाईन ओढून घेतली मी 3.5 इंचावर. तीच लाईन आपल्याला सरळ खाली ओढून घ्यायची. बघा तीच लाईन आपण सरळ खाली ओढून घेतली. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता हे आपल्याला आहे ना जी मधली लाईन ओढलेली तिच्या पलीकडच्या साईडला 1 इंच आणि अलीकडच्या साईडला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. बघा मध्ये मी 1 इंचावर टेप ठेवलाय म्हणजे इथे एक ह्याच्यावर टेप ठेवलाय आणि इथे 1 इंच आणि इथे ह्या साईडला 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग केली. त्यानंतर ही तशीच आपल्याला सरळ लाईन इथे जोडायची. जोडून घेतल्यानंतर आता ही टक्स पॉइंट आहे तिथे आपल्याला जोडून घ्यायचं. बघा मग आता हे त्रिकोणामध्ये आपलं येणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण केलेले. त्यानंतर इथे 1.5 इंच बघू शकता, इथे 1.5 इंच. आता हा झाला 1.5 इंचावर मागचा मुंडा. आता मागच्या मुंड्याला व्यवस्थित आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्याच्याच खाली अर्धा इंच मार्किंग करून आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन आणि बघा आता हा मुंडा आहे 5.5 तिथून आपल्याला इकडच्या इंचावर एक मार्किंग करायचं आहे. बघा मी 1 इंचावर त्याचबरोबर पेपरची बंद बाजू आपल्या समोर करायची आणि व्यवस्थित आपल्याला असा प्रिन्सेसचा आकार हे बघा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आता हे झालं आपलं प्रिन्सेसचं पूर्ण हे करून झालंय म्हणजे पूर्ण मार्किंग करून झाले, पूर्ण माप आखून झाले. आता हे आपण घेऊयात. आता पहिलं कट करताना मी पूर्ण पहिलं साईड करणार आहे. आता पेपरचं पूर्ण मी साईडने कटिंग केलंय. आता पेपरचे जो आपला डबल ह्याच्यामध्ये पेपर होता त्याला वेगळा करून घ्यायचा. बघा इथून पेपर मी पूर्ण वेगळा करून घेते. त्यानंतर आता आपल्याला पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. बघा पाठीमागची बाजू मी साईडला ठेवून दिली आणि पाठीमागची बाजू आपल्याला साईडला ठेवल्यावर आपल्याला पुढचा गळा कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. फक्त पुढचा मुंडा आपल्याला ठेवायचा आहे. पुढच्या साईडला पुढचा मुंडा ठेवायचा आहे. त्यानंतर बघा आता हा प्रिन्सेसचा आकार आपल्याला कसा कट करायचा आहे. हे बघा हे 1 इंच. आता आपण जे इथे 2 इंच वाढवलं होतं कमरेचा 4था भाग प्लस 2 इंच आणि 1.5 इंच. तर आता हे इथे 1 इंच आपलं गेलेलं आहे. त्यासाठी आपल्याला हे 1 इंच आपल्याला कट करून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने कट करते आणि तसंच जसं आपण मार्किंग केलंय तसंच आपण अशा पद्धतीने घेऊन जायचं. आता हे झालं आपला पुढचा भाग. आता पाठीमागचा भाग आपल्याला काय करायचा आहे, आपण कमरेचा 4था भाग घेतो प्लस 2 इंच आणि प्लस 1.5 इंच घेतलेले. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, कमरेचा 4था भाग म्हणजे आपण कमरेचा 4था भाग घेतला होता. हे बघा साईड चोक 24 आणि प्लस आपण 2 इंच आणि 1.5 इंच घेतलं होतं. तर आता इथे फक्त आपल्याला 1.5 इंच साईड चोक 24 म्हणजे 6 इंच कमरेचा 4था भाग आणि प्लस आपण 1 इंच आपण मागच्या टक्ससाठी घेणार आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आता राहिलं फक्त 1 इंच एक्स्ट्रा. तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा हे कट करून टाकायचं आहे. कारण मागच्या साईडला फक्त आपल्याला पुढच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. मागच्या साईडला आपल्याला फक्त मागच्या टक्ससाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. आता हे 1 इंच मी कट करून घेतलं आहे. बघा त्यानंतर मागचा गळा घ्यायचा आपल्याला. बघा आता मागचा गळा किती आहे,
11.5 इंच. आता इथे 2.5 इंच मी गळा रुंदी घेतली. त्याचबरोबर 11.5 इंच आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 11.5 म्हणजे 12 इंचचा, कारण शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच जाणार आहे. त्याचबरोबर इथे 2.5 इंच आणि हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता तुम्हाला कोणता गळा करायचा आहे ते तुम्ही म्हणजे मटका गळा, आता पाठीमागे हुक करायचं म्हटलं तुम्हाला एकदम सिंपल असा गळा करावा लागेल, म्हणजे मटका गळा किंवा कोणी किंवा पानगळा अशा पद्धतीने तुम्हाला करावा लागेल. आता पॅच करायचं म्हटलं तर इथे पॅचला आपल्याकडे एवढं मोठं कापड नाहीये बघा. कमरेच्या साईडला छोटंसंच फक्त काट आलेली आहे आणि बाहीच्या साईडला मोठी काट आली. जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तरी पण मला सांगा की ताई अशा पद्धतीने तुम्ही बाही बनवा, म्हणून मी नक्की बनवेल. बघा आता अशा पद्धतीने मी हा गळा आणि पुढचा भाग आपला झालेला आहे. आता बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करण्यासाठी काय करायचं हे पण तुम्हाला सांगते. हे बघा, आता इथं डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलाय. बंद बाजू मी माझ्याकडे केली, ओपन बाजू समोर केलेली आहे. आता इथे ह्यांची बाही आहे 7 इंच, तर इथे आपल्याला 9 इंच तरी कमीत कमी बाही लागेल. तर इथे मी 9 इंचाची बाही घेते आणि 1 इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 9 इंचाची तयार बाहीसाठी इथे आपल्याला 10 इंचावर मी मार्किंग केले. 3.5 इंचावर पुन्हा आपल्याला टेप न हलवता 3.5 इंचावर मार्किंग केले. आणि ही बाही म्हणजे ही बाही कटिंग ऑल सगळ्यांसाठी म्हणजे हीच पद्धत मी वापरते. 32 इंचाच्या छातीपासून ते पुढं किती का असाना ते हेच सगळं एकच माप आहे माझ्याकडे. तर 3.5 इंचावर मी मार्किंग केलंय. छातीचा 5वा भाग घ्यायचा आपल्याला. तर इथे आपल्याला 5 म्हणजे 33 इंचाची छाती आहे. 6 इंचावर एक मार्किंग केले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेते. त्याचबरोबर बघा 6.25 इंचाचा मध्य काढायचा आहे. 3च्या पुढे आपल्याला एक रेष द्यायची. इथे सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता इथे दंडघेर आहे, तर दंडघेर आहे 4.25 इंच. बघा 4.25 इंचाचा दंडघेर आहे. इथे मी 4.25 घेते. त्याचबरोबर 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेते आणि हे जे मार्जिन आहे ते जोडून देते. आता आपल्याला द्यायचा बाहीचा आकार. तर ही जी मधला आपण चौकोन तयार करून घेतला, ही जी मधली लाईन आहे तिथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचंय. मी 1 इंचावर मार्किंग केलंय आणि अशा पद्धतीने बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा झाला पाठीमागच्या बाहीचा आकार आणि हा झाला आपल्याला पुढच्या बाहीचा आकार. तर हे आपल्याला कट करायचंय. बघा आता ही झाली आपली पूर्ण प्रिन्सेस कटची कटिंग. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि प्रिन्सेसचा आपल्याला कोणता भाग किती वाढवायचा आहे बघा हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता समजा आपल्याला बघा आपण खाली अस्तर टाकले. आता हे कमी ह्याच्यामध्ये करते मी. इथे अस्तर समजा अस्तर अशा पद्धतीने मी खाली ठेवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपला हा प्रिन्सेसचा आकार झाला आणि हा एक, आता हा दोन्ही आपण जोडणार आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही जोडणार आहे, म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला कळावं म्हणून ठेवलाय. बघा अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेसचा आकार झाला. आता आपल्याला वाढवायचं आहे कुठं, ह्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आणि इकडच्या साईडने आपल्याला 1/2 इंच वाढवायचं. हा गळ्याच्या भागाला आपल्याला हात नाही लावायचा आणि पुन्हा ही फिटिंगची साईड आहे, इकडे सुद्धा आपल्याला बिलकुल काही वाढवायचं नाही. फक्त आपल्याला ह्या दोन्हीला पण 1/2 इंच आपल्याला वाढवायचं आहे. इथून सुद्धा असा गळा मुंडा आहे तो पुढे घ्यायचा आणि अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवत जायचे. हा सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने 1/2 इंच वाढवायचा आहे.
कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.